नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. या ऐतिहासिक कल्याणचा दुर्गाडी किल्ला, तो दुर्गाडी किल्ला त्याला एक वेगळी परंपरा लाभली. दुर्गाडी किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श लाभलेले. तो किल्ला ज्या कल्याणपासून महाराजांनी भारतीय आरमाराची सुरुवात केली. आज शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात. ते नेव्हीची सुरुवात महाराजांनी कल्याणपासून केली. कल्याण जिंकल्यानंतर महाराजांनी कल्याणमध्ये किल्ला बांधायचा आदेश दिला होता आपल्या मावळ्यांना. तो किल्ला बांधत असताना, ते खोदकाम चालू असताना तिथे महाराजांना खजिना भेटला. आता भेटलेला हा खजिना हा स्वराज्यासाठी खूप खूप कामी येणार होता. आणि म्हणून तिथे जे मंदिर होतं दुर्गा भवानी मातेचं, त्या ठिकाणी तर दुर्गा भवानी मातेच्या नावाने त्या आईचा आशीर्वाद म्हणून आपल्याला हा खजिना भेटलेला आहे स्वराज्याच्या कामासाठी. म्हणून त्या किल्ल्याला महाराजांनी दुर्गाडी किल्ला असं नाव दिलं, दुर्गा भवानी आईच्या नावावरून. असं ते कल्याणचं दुर्गाडी किल्ल्याचं महत्त्व आहे. जे मंदिर शेकडो वर्षांपासून आहे त्या ठिकाणी आणि स्वतः शिवरायांच्या पदस्पर्श लाभलेला आहे असं ते ठिकाण आहे. आमच्यासाठी ते पवित्र ठिकाण आहे. त्या कल्याणमध्ये गेली काही वर्ष बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना गडावरती प्रवेशबंदी असते. मंदिरात जाण्यापासून बचाव केला जातो. हा काय प्रकार आहे बरं? पूर्वी या राज्यावरती काँग्रेसचं सरकार होतं किंवा या देशावरती काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळेला असाच प्रकार सुरू असायचा आणि त्यावेळेला काँग्रेस सरकारवरती टीका केली जायची. काँग्रेसची वोट बँक मुसलमानांना खुश करण्यासाठी म्हणून या गोष्टी सगळ्या केल्या जायच्या. बकरी ईदच्या दिवशी सगळे मुस्लिम बांधव गडाच्या समोर त्या रस्त्यावरती नमाज पठण करत असतात. खरं तर रस्त्यावरती नमाज पठण करणं ही गोष्टच मुळात चुकीची आहे. अनेकांना राग येईल, अनेकांना वाईट वाटेल, परंतु हे सत्य आहे. त्या गोष्टी चुकीच्या. धर्म हा प्रत्येकाने आपापल्या घरात ठेवावा. रस्त्यावरती तुम्ही तिकडे सगळे रस्ता बंद करणार आणि तिकडे नमाज पठण करणार, ही गोष्ट पटण्यासारखी नाही. त्या दिवशी हिंदूंना गडावरती प्रवेशबंदी करण्याचं कारण काय? आमच्या आईचं मंदिर आहे तिथे, त्या मंदिरात आम्ही जायचं नाही का? रोज लोक तिकडे दर्शनासाठी जातात दुर्गाडी किल्ल्यावरती. आणि त्या दिवशी मग बंदी का असते? वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आदेशानुसार पूर्वीपासून इथे एक घंटानाद आंदोलन केलं जातं बकरी ईदच्या दिवशी. म्हणजे नियम असा बनवला आहे यांनी की ज्या दिवशी बकरी ईद आहे त्या दिवशी घंटाही वाजवायची नाही मंदिराची, मंदिरात प्रवेश करायचा नाही हिंदूंनी. का करायचं नाही? आम्ही काय पाप केलं आहे? मग त्यांनी त्यांचा धर्म पाळायचा आणि आम्ही आमचा धर्म पाळायचा नाही काय? हा कुठचं हे तुमचं सर्वधर्म समभाव आहे? हा एका धर्माला तुम्ही सूट देणार आणि दुसऱ्या धर्माला तुम्ही प्रवेशबंदी करणार, हा कुठचा कायदा आहे? कुठची समानता याच्यामध्ये? काय लॉजिक काय याच्यामागे? मला तेच कळत नाही आहे. बरं, घंटानाद आंदोलन आहे का मुसलमानांच्या विरोधात होत नाही, हे सरकारच्या विरोधात होतं आहे की तुम्ही मुसलमानांना नमाज पठण करण्यासाठी तुम्ही परवानगी देताय तिथे. मग हिंदूंना मंदिरात जाण्यापासून का रोखताय तिथे तुम्ही? एका धर्माला तुम्ही सूट द्यायची, दुसऱ्या धर्माला तुम्ही प्रवेशबंदी करायची, घंटा वाजवायची नाही. काय मग काय वाजवायचं काय नक्की? आम्ही करायचं काय? आम्ही आमचा धर्म आम्ही जपायचा नाही, पाळायचं नाही, आम्ही आमच्या देवळात जायचं नाही. कुठची समानता आहे ही? काय तर म्हणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणार म्हणून प्रवेशबंदी केली जाते. ही कुठची पद्धत आहे प्रवेशबंदी करण्याची? ह्याच्याने कायदा आणि सुव्यवस्था अजून बिघडेल. प्रवेशबंदी केल्याने कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यापेक्षा ते बिघडेल अजून. हिंदू अजून पेटून उठतील की आम्हाला आमच्यावरती अन्याय का? पण आमच्या सरकारला एवढंही कळत नाही. बरं झाला पूर्वी काँग्रेसची सरकार होती, आज कुठचं सरकार आहे? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता आज महाराष्ट्र राज्यावरती आहे. बरोबर आहे? मग हिंदुत्ववादी पक्षाचं सरकार असताना सुद्धा ही वेळ का? हे असे कायदे का? असे नियम का? त्या पोलिसांना आदेश की अशा कुठच्याही प्रकारचे तुम्ही भेदभाव करू नका, हिंदूंना मंदिरावरती गडावरती प्रवेश द्या. वाद होणारच नाहीत, घंटानाद आंदोलन करण्याची गरजच पडणार नाही. बरं, हे आजचं नाही ना, अनेक वर्षांपासून या गोष्टी तुम्ही सुरू आहेत या राज्यामध्ये. कुठला हा सर्वधर्म समभाव? मला हे तरी सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही मावळे आहोत, हे सरकारने ध्यानात ठेवावं. आणि तुम्ही हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक म्हणून तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांसाठी मी बोलतोय, तुम्ही सरकारमध्ये आलात. मग हे काय चालू आहे? एकनाथ शिंदे साहेबांकडनं आम्हाला अपेक्षा आहे. कारण एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला प्रतापगडावरती असलेल्या अफजल खानाच्या कबरीवरती जे सगळं अवाढव्य सगळं ते विशाल रूप घेतलं होतं त्या कबरीने, जे बांधकाम सगळं अनधिकृत झालं होतं, ते बांधकाम पाडण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. त्यांचं अभिनंदन. मग तसाच एखादा निर्णय इथं कल्याणमध्ये घ्या. आम्ही काय मस्जिद तोडायला नाही लावत आहे तुम्हाला. फक्त हिंदूंना प्रवेश मिळावी याच्यासाठी पोलिसांना आदेश द्यावे. गृह खातं आहे आमच्या देवेंद्र फडणवीसांकडे, बरोबर आहे? देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, म्हणजे हिंदुत्ववादी एका संघटनेचे ते नेते आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत.